पाचगणी महाबळेश्वर दरम्यान रस्त्यावर पडलेल्या अगणित खड्ड्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने आता वेण्णालेक परिसरातील रस्त्यालगत असणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना नोटीसा बजावल्या आहेत। खरं तर या नोटिसांमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे की हॉटेल व्यावसायिकांनी रस्त्यालगत अनधिकृतपणे काँक्रिटीकरण केल्याने मुख्य रस्त्यावर साठलेल्या पाण्याला कोणताही मार्ग नसल्या कारणाने रस्त्यावर अगणित खड्डे पडल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। तसेच संबंधित नोटीस मिळताच रस्त्याच्या कडेला अनधिकृत केलेले अतिक्रमण त्वरित काढून पावसाचे पाणी जाण्यासाठी वाट मोकळी करून द्यावी, अन्यथा कायदेशीर दंडात्मक कारवाई करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर अतिक्रमण काढून टाकण्यात येईल असं देखील म्हटलं गेलेलं आहे। त्यामुळे वेण्णालेक परिसरातील हॉटेल धारक पुरते नाराज झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग हे आपल्याकडून झालेल्या चुकांचं खापर हे विनाकारण हॉटेल धारकांच्या माथी मारत असल्याचं बोललं जात आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालून एका प्रकारे हॉटेल व्यावसायिकांच्या पाठीत सुरा खुपसण्याचं काम करत आहे। खरे पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाने वैचारिक पातळी राखून विचार करायला हवा, कारण की महाबळेश्वर ते पाचगणी दरम्यान अगणित खड्डे आहे की ते सार्वजनिक बांधकाम विभागाला तसेच संबंधित ठेकेदाराला देखील मोजणं शक्य नाही। परंतु अशा सर्वच ठिकाणी अतिक्रमण अथवा काँक्रिटीकरण हे झालेलं नाहीये। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग त्या ठिकाणी पडलेल्या बेसुमार खड्ड्यांचं खापर नक्की कोणाच्या माथी मारणार हे देखील पाहणं गरजेचं आहे।